डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी परिसर आणि स्मारक समितीच्या कार्यपद्धती संदर्भात विविध आरोप व प्रश्न उपस्थित करत नागपुरातील काही सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि बौद्ध समाजातील प्रतिनिधींनी रविवार 19 जुलै रोजी दुपारी 1 वाजता रवी भवन सिव्हिल लाईन्स नागपूर येथे जाहीर विचार मंथन आयोजित केले आहे, अशी माहिती नरेश गायकवाड यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत बोलताना दिली। डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयातील कथित अनियमितता भरती प्रक्रियेबाबतचे आरोप, दीक्षाभूमीच्या जागेचा वापर, विकास कामांशी संबंधित निर्णय, 75 फुटी बुद्धमूर्ती प्रकल्प, धम्मप्रचाराच्या कार्याबाबतचे प्रश्न तसेच महाविद्यालयाच्या माहिती पुस्तिकेवरील बाबासाहेबांच्या छायाचित्रासंदर्भातील मुद्द्यांवर समाजासमोर खुली चर्चा होणे आवश्यक आहे। या सर्व बाबींवर संबंधितांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आयोजकांनी केली आहे। या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मदंत हर्षबोधी महास्तवीर, राणा रसूल, पूरणचंद्र मेश्राम, श्रीधर साळवे, भैयाजी खैरकर आणि उत्तम शेवाळे हे प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत। समाजातील सर्व घटकांनी या चर्चासत्रात उपस्थित राहावे, असं आवाहन नरेश गायकवाड यांनी केले आहे। जय भीम। मी नरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता आणि आंबेडकरी भीम सैनिक आहे। मित्रांनो, येत्या 19 तारखेला रवी भवन येथे एका विशेष मीटिंगचे आयोजन केलेले आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1956ला दीक्षा दिली आणि या पवित्र दीक्षाभूमीवर गेल्या 2 वर्षापासून जे वादंग सुरू आहे, जे दीक्षाभूमीच्या विटंबना सुरू आहे, जे दीक्षाभूमीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, जे दीक्षाभूमीमध्ये अत्याचार होत आहे, या संदर्भामध्ये नागपूरच्या तमाम जनता आक्रोशित झालेली आहे, दुःखी झालेली आहे आणि या सर्व प्रकारातून दीक्षाभूमी कशी मुक्त होईल, या अत्याचारापासून कशी मुक्त होईल, याकरता संपूर्ण आंबेडकरी जनतेतर्फे, विविध संघटनातर्फे आणि जे समाजातील सुज्ञ नागरिक आहेत, जे बौद्ध अनुयायी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजनीतिक कार्यकर्ते आहेत, या संपूर्ण कार्यकर्त्यांची एक विशेष बैठक म्हणून 19 तारखेला आपल्या रवी भवन इथे दुपारी 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। या सभेला प्रामुख्याने भदंत हर्षबोधीजी, जे महाबोधी महाविहाराचे प्रमुख काय ट्रस्टीचे, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर पूरणचंद्रजी मेश्राम हे सुद्धा येणार आहेत मीटिंगला। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध समाजसेवक माननीय भैयाजी खैरकर, श्रीधर साळवेजी, भीमसेनेचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा इथे या बैठकीला येणार आहेत। त्याचप्रमाणे उत्तमजी शेवडे, जे सामाजिक आणि राजकीय नेते आहेत, ते सुद्धा या सभेला संबोधित करणार आहेत आणि एक विचारमंथन म्हणून जे समाजातील तळागाळातील जे कार्यकर्ते आहेत, धार्मिक आहेत, सामाजिक आहेत, विविध क्षेत्रामध्ये जे कामं करतात, ज्यांना बाबासाहेबांच्या विचाराला सामोरं न्यायचे आहे, बौद्ध धम्म कार्याला सामोरं न्यायचे आहे आणि हे बौद्ध बांधव या दीक्षाभूमीला कसे वाचवतील, या आरोप प्रत्यारोप जे होत आहे गेल्या काही दिवसापासून पेपरमध्ये आपण वाचतो आहे, यामुळे दीक्षाभूमीची बदनामकी होत आहे आणि हे दीक्षाभूमीची बदनामकी का बरं होत आहे याचे विचार विनिमय करण्याकरता, याच्या एक सखोल विचार करण्याकरता आणि मंथन करण्याकरता, तोडगा काढण्याकरता, कारण एका समाजामध्ये जे अशी जर दुपडी होत असेल, धार्मिक क्षेत्रामध्ये जर दुपडी होत असेल, तर येणारे संकेत काय हे बरोबर नाही आहेत आणि म्हणूनच आपणा सर्व आंबेडकरी जनतेला, बौद्ध धम्मीय अनुयायांना सर्वांना विनंती आहे की आपण 19 तारखेला रविवारी आपण या विशेष बैठकीचे आयोजन केलेले आहे, सभेचे आयोजन केलेले आहे। आपण अगत्याने उपस्थित राहावं, जेणेकरून आपण पुढील वाटचाल आणि दीक्षाभूमीची बदनामकी कशी थांबवता येईल आणि योग्य व्यक्तीच्या हातामध्ये कसा कारभार जाईल आणि या दीक्षाभूमीचा विकास कसा करता येईल यावर आपण विचारमंथन करूया। सर्वांना विनंती करतो की आपण अगत्याने या मीटिंगला यावं, असे मी आपणास आवाहन करतो। जय भीम, जय भारत।